मित्रांनो, एक्सप्लोर विथ PR एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी आलो आहे अलिबागमधील सी फूड एक्सप्लोर करायला आणि हेच सी फूड एक्सप्लोर करत करत आज आपण आलो आहोत सोशल मीडिया सेन्सेशन नलिनी काकू यांच्या रेस्टॉरंटमध्ये, जे की आहे कोळिंबाई रेस्टॉरंट। या काकूंना आपण सोशल मीडियाच्या डिफरंट प्लॅटफॉर्मवरती रेसिपीज बनवताना बघितलंच असेल। सो ह्याच रेसिपी आज आपण येथे यांच्या रेस्टॉरंटमध्ये प्रत्यक्षात टेस्ट करणार आहोत। चला तर मग मित्रांनो, जाऊयात आणि यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करूया। सो मित्रांनो, मी बघतो बरेच सारे लोक आहेत ते व्हिडिओ बघतात, व्हिडिओवरती प्रेम देतात, कमेंट सेक्शनमध्ये पण प्रेम देतात, बट राव मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईबच नाही करत। सबस्क्राईब नाही केलं तर माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कसं येईल? सो प्लीज मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक तर तुम्ही करताच, पण सोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि असेच वेगवेगळे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला खाण्याचे स्पॉट सांगा। धन्यवाद। वेलकम टू कोळिंबाईचं खरं किचन। आणि आमचं बॅक किचन आहे आणि जो मेन किचन आहे ते इकडे आहे, म्हणजे बाजूला आहे। तिकडे आम्ही सगळे बायका वगैरे काम करतात, पण आता सगळे बायका गेल्यात घरी, ते तुम्ही दाखवत नाही तर रात्री आलेत। कारण काय आहे तर आम्ही तुम्हाला हे फ्रंटचं किचन दाखवतो आणि बॅकचं किचन नंतर कधी आलास तर मी तुम्हाला दाखवायला नाही। नक्की। आणि इथे सगळं आमचं मॅरिनेशन होतं। कुठेच ग तुकड्या, इथे सगळे पीठ आहे त्याच्यामध्ये सगळं मिसळतात आणि तिकडे फ्राय होतं। इकडे सगळे तुकड्यात ऑलरेडी आम्ही मॅरिनेट करून ठेवल्यात, कारण का जेवढा वेळ तुम्ही जास्त मॅरिनेट करून ठेवता तेवढ्या त्या सुरमईच्या तुकड्याला मसाल्यांची चव अजून येते। जाऊन ते सगळं। आणि इकडे सगळं आमचं चायनीज सेक्शन आहे, जो की पहिला नव्हता पण आता आहे। इथे सगळं काही बनतं। हे आमचे मेन शेफ आहेत प्रफुल्ल शेफ, आणि ही त्यांची टीम आहे सगळी, हे सगळे जण बनवतात। आणि प्रफुल्ल शेफचा फेवरेट आहे तो म्हणजे माझा क्रॅब जाम भारी बनवतात शेफ। सो इकडे काही चायनीजचे जे लॉलीपॉप आणि स्टार्टर आहेत ते सगळे काही बनतात आणि इथे फक्त फ्राईंग बनतं। आणि जे सगळे मेन रस्से आहेत, जे कोळंबीचं कालवण, सुकं मटण, ओलं मटण, अजून कालं मटण, जेवढं काही आहे ते सगळं काही आमच्या मेन किचनला बनतं, ते आमच्याला पाठी आहे। आणि मोदक तर तुम्ही खाऊन जात, कारण का ते आमच्या इथे जाम भारी लागतात, कारण ते आमचे मम्मीच्या हाताचे आहेत। सो तुम्ही पण जर येत असाल अलिबागला आणि जर नागावला येणार असाल तर कोळिंबाईला नक्की विजिट करा। हा दादा आलाय, तुम्ही पण नक्की या। नक्कीच। आता पापलेटचं शळ बघा, तुमच्या जिभेला पाणी सुटेल। आणि भरलेला पापलेट खाल्लाय? खरंच भरलेला पापलेट खाल्ले, सुरमई थाळी खाल्ले, अप्रतिम होतं। मी एवढा जास्त फिश नाही खात, बट इथे येऊन मी यांना खूप जास्त फिश खाल्लं आणि मला खूप जास्त हे आवडलं आणि मी रेकमेंड करतो की तुम्ही पण या। अलिबागला जरी असेल तरी काही जास्त लांब नाही आहे, 5-6 किलोमीटरचा प्रवास आहे, या आणि इथे या आणि नक्की व्हिजिट करा। आणि जर तुम्ही हा ब्लॉग पाहत असाल आणि जर तुम्ही हा ब्लॉग पाहत असाल तर दादाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो मित्रांनो, यांच्या रेस्टॉरंटमध्ये आलो। रेस्टॉरंट अप्रतिम सुंदर आहे, एक थीम रेस्टॉरंट आहे। त्यांनी माडाच्या बागेमध्ये हे रेस्टॉरंट वसवलेलं आहे, म्हणजे क्रिएट केलेलं आहे। त्याच्यामुळे लिटरली सांगतो, रेस्टॉरंटची जी थीम आहे ती तर 10 on 10 आहे। आलो, रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि त्यांचं जे स्पेशल असं भरलेलं पापलेट फ्राय आहे ते आपण ट्राय करणार आहोत। त्याची ऑर्डर दिल्याने ते आलेलं आहे, विदिन 10 to 15 मिनिट्स आलेलं आहे। सो आता आपण ते ट्राय करूया। हे जे वाटण आहे ते त्यांनी स्टफ केलं आहे। सो पहिला बाईट, फिश एकदम सेपरेट होत आहे, मसाल्यासोबत आपण ट्राय करूयात। मस्त, खूप यम्मी लागतंय, मस्त लागतंय। आणि सर्वात मेन म्हणजे जे वाटण आहे ना ते खूप छान आहे, जास्त तिखट नाही आहे आणि असंही नाही आहे की तुमचा जो फिशचा जो टेस्ट आहे तो किल करणार आहे, असंही नाही आहे, खूप छान आहे। सो मित्रांनो, यांच्या भरलेल्या पापलेट फस्त करून आता आपण यांच्या सुरमई थाळीवरती ट्राय मारणार आहोत। सुरमई थाळी ऑर्डर केली आहे आणि थाळीमध्ये आहे सुरमई फ्राय, कोळंबीचा रस्सा, भाकरी आहे, जवळा आहे, भात, सोलकढी असं आहे। स्टार्ट करूयात आपण सुरमई फ्रायपासून। मच्छी खूप चांगली तुटते, एकदम प्रॉपर शिजलेली आहे आणि एकदम मऊ आहे। लिटरली मी एवढा जास्त फॅन नाही आहे, बट मला पापलेट फ्राय खूप आवडला आहे। आता आपण यांची सुरमई फ्राय ट्राय करणार आहोत। लिटरली मित्रांनो, मला असं वाटतच नाही की मी ना मच्छी खाते, एवढीशी सॉफ्ट आहे, तुटते आणि जरासुद्धा वास नाही आहे आणि मच्छीसुद्धा फ्रेश वाटते। मला तर खूप आवडली फिश, माइंड ब्लोइंग आहे।
लिटरली. सेकंड आता आपण ट्राय करणार आहोत यांचा जो कोळंबीचा रस्सा आहे भाकरीसोबत. तांदळाची भाकरी आहे, दुसरा ऑप्शन नाही आहे, फक्त भाकरी आहे. खूप मस्त रस्सा आहे. खोबऱ्याचं वाटण आहे, ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे, सोबत कोळंबी आहे, मऊ एकदम कोळंबी आहे आणि भाकरीसोबत ना विचारू नका मित्रांनो, खूप मस्त लागते. मस्त 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 एकदम मस्त. म्हणजे मला मी एवढं जास्त असं मनापासून खात नाही, बट फर्स्ट टाइम असं आहे लाईफमध्ये की मी मच्छी एवढी मनापासून खातो. तर मित्रांनो, यांनी जी सोलकढी दिली आहे ती आपण ट्राय करणार आहोत. भरपूर ठिकाणी सोलकढी पिलेली आहे. आता कोकणामधली सोलकढी कशी असते ते आपण एकदा बघूयात. शब्द नाही आहेत मित्रांनो, खरं सांगतोय, एवढी जास्त फ्रेश आहे नाही. म्हणजे बरोबर एकदम परफेक्ट जे नारळाचं दूध बोलतात त्या नारळाच्या दुधापासून बनवलेली आहे. कोकम आहे, खूप जास्त मस्त आणि अप्रतिम लागते. म्हणजे जी पॅकेटची जी लागते ना सोलकढी ती आणि ही फ्रेश बनवलेली, याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम आहे, म्हणजे विचारू नका. खूप कमी ठिकाणी आहे ना ऑथेंटिक अशी सोलकढी भेटते आणि त्यातलं हे एक असं आहे. सो येस, मला तर हे सर्व आवडलेलं आहे. अप्रतिम. म्हणजे मी रेकमेंड करू शकतो, जर तुम्ही अलिबाग, नागाव या जर ठिकाणी येत असाल ना तर इथे या आणि नक्की यांचे जे वेगवेगळे आयटम आहेत ते ट्राय करा. म्हणजे ह्या ज्या काकू आहेत ना, जे आपल्याला आयटम्स आपल्याला इंस्टाग्रामवरती दाखवतात आणि ते जास्त यम्मी दिसतात, सेम टू सेम प्रकारे त्यांची टेस्ट तुम्हाला इथे म्हणजे खायला भेटेल और तुम्हाला टेस्ट करायला भेटेल. सो मित्रांनो, नलिनी काकू आता आपल्यासोबत आहेत आणि ह्या ज्या अत्यंत अप्रतिम आणि चविष्ट रेसिपी आज आपण खाल्लेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल थोड्याशा गप्पा मारूयात. सो काकू नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर काकू, तुमचा हा जो प्रवास आहे तो लिटरली खूप जणांसाठी इन्स्पायरिंग आहे. तुम्हाला कसं वाटतं की तुमचे आता लोक एवढे येतात आणि तुमच्या हातच्या चवदार डिश खातात, तर तुम्हाला कसं वाटतं? मला जाम भारी वाटतं, कारण माझं हे स्वप्नच होतं, माझं एक छोटंसं हॉटेल असावं आणि माझ्या हातचं सगळ्या लोकांना खायला भेटायला पाहिजे. कारण आम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना दाखवायचं ना, तेव्हा सर्वांचे कमेंट असायचे की काकू आम्हाला तुमच्या हातचं खायचं आहे, आम्हाला तुमच्याकडे जेवायचं, असे कमेंट असायचे ना. म्हणून माझ्या मनात आलं होतं की आमचं छोटंसं हॉटेल असायला पाहिजे. अच्छा, आणि हॉटेल तर आहेच, पण सोबत लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद भेटतोय आणि लोकांचं एवढं चांगलं प्रेम तुम्हाला सोशल मीडियावरती तर भेटतं आणि आता प्रत्यक्षात येऊन भेटतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? हो, जाम भारी वाटतं मला, कारण सगळे लोक मला भेटायला येतात, सगळे सांगतात आम्ही तुमचे रील पाहून आलोय. हे ऐकून मला म्हणजे जाम बरं वाटते, कारण मी पण आता त्यांना माझ्या हातचं खायला देणार आहे. बरोबर. हां, असं बघून मला जाम भारी वाटते. अच्छा, आणि हा तुमचा जो काही प्रवास होता त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे एक अशी व्यक्ती आपण कोणी नाही आणि एक अशा व्यक्ती की ज्याच्यासाठी लोक वाट बघतात, लाईनीत उभे राहतात, तर तो एक प्रवास, त्याबद्दल 2 शब्द बोला. असं काय नाही, असं कायच ना, मला कायच नाही वाटत. अच्छा, मलाच उलट असं लाजायला होतं. बरोबर, पण साधी माणसं ते थोडंफार होतंच. पण नाही काकू, खरंच म्हणजे मला खूप आवडलं हॉटेलची थीम जी तुम्ही ठेवलेत. असंही नाही की आपण एकदम नॉर्मल हॉटेलमध्ये जातो तसंही हॉटेल नाही, एकदम नारळाच्या बागेमध्ये असं हॉटेल आहे ना, एक नंबर आहे, मस्त मजा आली. सो एक तुमचा शेवटचा डायलॉग होऊन जाऊ द्या सर्वांना आपल्या हॉटेलमध्ये बोलवण्यासाठी. तर तुम्ही कोलिनबार रेस्टॉरंटला नक्की या. इथे आमच्या इथे सुरमई थाली, पापलेट थाली, बांगडा थाली, भरलेला बांगडा, परत भरलेलं पापलेट माझं फेवरेट आहेच, आणि सोलकढी, मोदक, तुम्हाला काय आवडेल ते आहे इथे. तुम्ही सर्वांनी लवकर या कोलिनबार रेस्टॉरंटला. हा मित्रांनो, हॉटेल जे आहे हे नागावला आहे, नक्की या, व्हिजिट करा आणि काकूंच्या हातच्या सुंदर सुंदर रेसिपीचा फक्त आस्वाद घ्या. थँक्यू काकू. धन्यवाद. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि सोबतच असेच खाण्याचे युनिक फूड स्पॉट मला कमेंट सेक्शनमध्ये रेकमेंड करा.